छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जलवाहिनी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केलाय। तसेच जलवाहिनीचा वाढलेला खर्च आणि कामाच्या दर्जाबाबत चौकशीची मागणी देखील काँग्रेसने केली आहे। मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली। मंत्री अतुल सावे तसेच मंत्री संजय शिरसाट यांची चौकशी करून प्रकल्पाचे तात्काळ ऑडिट करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलवाहिनी प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे। प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। तसेच या प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि संगनमत झाल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे इथे स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात येतं की अतुल सावेजी, शिरसाट साहेब यांचा काही त्या बिल्डरवर जीबीपीआर जी आहे त्याच्यावर दबाव होता का? त्या रेड्डीवर दबाव नसेल तर मग तो आता सोडून जाण्याचं का बोलतो आहे? किती पर्सेंटेज याच्यामध्ये वाटप झालेलं आहे? या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये कोणते अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्टी इंजिनियर असेल, याच्यावर जी चौकशी लावलेली होती, चौकशी लावली असताना पोलिसांनी याच्यात बळाचा वापर केला का? चौकशी लागली असताना सुद्धा पोलिसांनी हे काम सुरू करण्याचा प्रयत्न केलेला होता। कॉन्क्रिटिंग का वापरला गेलेला आहे? कॉन्क्रिटिंग न वापरता हे करता आलं असतं का? केसिंग कशा झालेले आहे? समांतर योजना वापरत असताना तुम्ही दूरचा रस्ता का घेतला, जवळचा रस्ता का नाही घेतला? आणि जवळचा रस्ता घेत असताना तुम्ही मधांत का घेतला? कारण तुम्हाला सरळ रस्ता जो मिळत होता मेन रोडचा, तो तुम्हाला साईडनी करता आला असता, तो फोडावा नसता लागला। हा फोडला। खालती तुम्ही कॉन्क्रिटिंग ब्रेड नाही केला आणि पाईप तसाच टाकून दिला, म्हणजे पाईप गंजणार आणि लवकर तो पाईपलाईन जी आहे ती खराब होणार। असे अनेक धोके जे आहे या संदर्भामध्ये निर्माण झालेले आहे। आणि अतुल सावे आणि शिरसाट साहेब यांनी उत्तर द्यावं की रिटेंडरिंग इतक्या वेळा का? म्हणजे तुम्ही अलाइनमेंट चेंज केल्या का? अलाइनमेंट चेंज झाल्या तर का झाल्या अलाइनमेंट चेंज? सर्वात चांगली पोझिशन काय होती? तर या सर्व गोष्टीची जी आहे ती चौकशी लावली पाहिजे आणि ती कमीत कमी अशा अधिकाऱ्यांच्या याच्यात चौकशी लावली पाहिजे की जो अधिकारी प्रामाणिक राहिलेला आतापर्यंत आणि त्या अधिकाऱ्यांनी या बिल्डरची कार्यपद्धती जी आहे रेड्डीची, कारण तिकडे तुम्हाला हे रेड्डी दिसतील, मेगावाले दिसतील, जीबीपीआर वाले दिसतील, हेच लोक सगळीकडे दिसतील। आणि एक प्रोजेक्ट जो 750 कोटीचा 2760 कोटीपर्यंत गेला, तर एवढं तर महागाई वाढली नाही, महागाई कमी झाली असं या सरकारचं म्हणणं आहे की आम्ही सगळं स्वस्त केलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एवढी कॉस्ट वाढली, तर याचं टेक्निकल असेसमेंट करणं गरजेचं आहे। असा एखादा रिटायर्ड चीफ इंजिनियर असावा किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निष्कलंक जो असावा, त्याच्या मार्फत ही चौकशी करण्यात यावी। या चौकशीमध्ये अतुल सावे असतील, शिरसाट साहेब असतील आणि बिल्डर या तिघांचीही चौकशी जी आहे त्याच्यात झाली पाहिजे आणि जो भ्रष्टाचार केला गेलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे।